रामकृष्ण हरी. कोणत्याही कार्याचा कर्ता हा दोन प्रकारचा असतो, एक प्रयोज्य कर्ता आणि एक प्रायोजक कर्ता. प्रयोज्य कर्ता म्हणजे काय, तर जो प्रत्यक्ष तो काम आपल्या हातानं करतोय, म्हणजे आपण अंगीकरण असं म्हणतो त्याला, म्हणजे स्वतःहून करतो, त्याला प्रयोज्य कर्ता म्हणतात. आणि जो त्याला करण्याला प्रवृत्त करतो ते कार्य किंवा सहाय्य करतो त्याला प्रयोजक किंवा आजच्या भाषेत प्रायोजक, स्पॉन्सर वगैरे असे शब्द आहेत आता, तर तो प्रायोजक कर्ता. दोनही कर्त्याच्या साह्यानं त्या ठिकाणी ते कार्य पार पडत असतं. आता कार्य जर विधायक असलं तर प्रायोजक कोण आहे ते लोक जाहीर करतात, आणि कार्य जर समाजाचं अहित करणारं असलं, गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य असलं, तर त्याचा जो प्रायोजक असतो तो नेहमी गुप्त राहण्याचा प्रयत्न करतो. आताच्या भाषेत तुम्ही बातम्या वगैरे बघता सर्वजण, त्याच्यामध्ये अमुक कार्याचा, कामाचा, अमुक गुन्ह्याचा मास्टर माइंड कोण आहे वगैरे शोधा, अशी मागणी काही लोक करत असतात. तर तो प्रायोजकच असतो, एक प्रकारचा प्रायोजक कर्ता. मग या दोघांना त्या कर्माचं फळ मात्र त्यांच्या पदरामध्ये तर टाकणं आवश्यक आहे नियतीला. त्याच्याबाबत शास्त्रामध्ये काही नियम आहे का, तर त्याच्या बाबतीत नियम असा आहे, प्रमाण आहे की करविता व्रत अर्ध पुण्य घडे, मोडविता दोघे नरका जाती. एखादं व्रत आपण स्वतः केलं किंवा आपल्याकडून स्वतः जर करणं होत नसेल, आपण दुसऱ्याला करायला ते प्रवृत्त केलं, म्हणजे करवून घेतलं, करविता नाही का, तरी सुद्धा अर्ध पुण्य त्याच्या पदरात पडतं. आता जो नियम पुण्याच्या बाबतीत आहे तोच त्याच्या पापाच्या दोषाच्या बाबतीत सुद्धा आहे. आणि त्याच्यामुळं एखाद्या गुन्ह्यामध्ये गुन्हा करणारा जेवढा शिक्षेस पात्र समजल्या जातो, तेवढाच शिक्षेस पात्र त्या ठिकाणी गुन्हा करण्यास प्रवृत्त करणारा सुद्धा समजल्या जातो. हा प्रयोज्य कर्ता आणि प्रायोजक कर्ता यांच्याबद्दलचा संबंध शास्त्रामध्ये वर्णन केलेला आहे. रामकृष्ण हरी.